सलामीची बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका साइडने यंगस्टर्स बॅटर्स पाहायला मिळत आहेत, एका साइडने लेजंड्स गोलंदाज पाहायला मिळत आहेत। अर्थातच सातत्याने रवींद्र दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती। आणि नुकतंच पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय तानाजी बेरी साहेबांचे शुभागमन होतं। त्याचबरोबर आमचे सुनीलजी बेरी साहेबांचा देखील शुभागमन होतं। मॅच होईल सुरुवात, पंचांचा सिग्नल ग्रीन, सामन्याला सुरुवात, क्वालिफायची लढत। जर लगापाठचे 3 षटकार लगावले तर अगदी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत। पहिला बॉल श्री हरीश ठाकरे यांना पाहायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये लाऊड एफर्ट केलं होतं, परंतु आमचे पंच माताबल आहेत आफिल बिडकावून दिली आणि सक्सेसफुल हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय। आणि निश्चित अगदी पाहायला गेलं तर 3 षटकार ठोकले तर अगदी आमची सन्माननीय आदरणीय सुनीलजी भेरे आणि त्याचबरोबर तानाजी भेरे या 2 साहेबांच्या माध्यमातून 600 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। सामन्याला सुरुवात होती, पहिला चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज रवींद्रना। स्वीपर कट करायचं होतं, थेट अगदी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आफिल केली होती। आफिल मध्ये अगदी तितका उत्साह नव्हता आणि त्यानंतर पंचांनी ही आफिल फेटाळली। सलगचा दुसरा डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या भुईशेष संघाच्या गोलंदाज रवींद्रच्या माध्यमातून साकारला जातोय। डिफेंडिंग गोलंदाजी 2 वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत, झुंज लढवतायत, परंतु सध्याच्या घडीला विजय मात्र एका टीमला मिळणार आहे। क्वालिफाय कोण होईल, थेट सुपर मोहोर मध्ये कोण दाखल होईल, यावेळा श्रीहरीच्या बॅटनं केलाय हा अप्रतिम नजराना। थेट थर्डमॅन क्षेत्राला बीट करून चेंडू निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर। मिळतील वारलीपाडा संघाच्या खात्यामध्ये 4। सुनीलजी भेरे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर विचार केला तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून बक्षिसाचा वर्षाव राहिलाय, अनेक खेळाडूंनी ती बक्षिसं कॅरी देखील केली आहेत। अगदी आमची या गावचे सरपंच अगदी सन्माननीय आदरणीय भास्करजी मेंगाळ यांच्या माध्यमातून षटकार अटॅकसाठी 500 पाहायला मिळतात, विकेट अटॅकसाठी 500 आणि या चौकार अटॅकसाठी 300 मैदानाच्या आतमध्ये मिळेल। गोलंदाज रवींद्रला पर 3 विकेट साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज लगावला गेला। ज्यांचं नुकतं जगमान राहिलं होतं त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज विकेट अटॅकसाठी पाहायला मिळतं। त्याचबरोबर लगापाठच्या अगदी 3 षटकारासाठी बघितलं गेलं तर 600 रुपयाचा कॅश प्राइज लगावलं गेलं। आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज वारलीपाडा संघाचा परतलाय थेट मंद गतीनं, अर्थातच बॅक टू दी पॅव्हिलियन। मैदानाच्या आतमध्ये 4 रन्स असताना पहिला फलंदाज माघारी। न्यू बाट्रा मैदानाच्या आतमध्ये आदेश दाखल झाली, पॉपिंग क्रीज वरती बॅटिंग करत असताना अगदी अनेक वर्षाचा अनुभव सिद्ध करतोय गोलंदाज रवींद्र। तेच तर चेंज ऑफ गती, या अगोदर टाकलेला बॉल ज्या बॉलवरती विकेट आली होती तो मात्र अगदी स्लोवर गतीचा बॉल होता, यावेळेला चेंज ऑफ गती केली, मीडियम पेसर टाकला आणि थेट बॅट्समन आदेशला बीट केला। डॉट बॉल पाहायला मिळतोय, मीडियम पेसरचा वापर इथे केला जातोय गोलंदाजी करणारा गोलंदाज रवींद्रच्या माध्यमातून। याच तर शैलीसाठी या गोलंदाजाला ओळखल्या जात आहे। या मॅच मध्ये फक्त आणि फक्त सध्याच्या घडीला दहशत केली जाईल गोलंदाजी करणाऱ्या भुईशेष संघाच्या माध्यमातून टाकलाय गोलंदाज रवींद्रने पुन्हा एकदा डॉट बॉल। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धापलकावरती 4, लॉस ऑफ 1 विकेट। पेशा ओव्हरमध्ये वारलीपाडा संघासाठी धावा आल्या नाहीत, परंतु निश्चित येणाऱ्या 12 बॉलवरती आक्रमण केलं जाईल। आणि अगदी पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून 3 लगातारच्या चौकारांसाठी अगदी पाहायला गेलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज लगावला गेला। आमची अगदी गोड व्यक्तिमत्व सुनीलजी बेरे साहेब असतील, त्याचबरोबर तानाजी बेरे साहेब यांच्या माध्यमातून बघितलं गेलं तर लगापाठचे 3 चौकारांसाठी 500चं कॅश प्राइज आहे। आणि
लगापाठ 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर लगापाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर आमची अगदी पाहायला गेलं तर गोड व्यक्तिमत्व आमची सरपंच, अगदी पाहायला गेलं तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्याचबरोबर निश्चित पाहायला गेलं तर एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आमची अगदी भास्करजी भिंगाळ यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज लगावला गेलाय. आणि ती मॅच असेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर बक्षिसाचा वर्षाव केला जातोय, परंतु एका बाजूने विसरून चालणार नाही आहे. स्टाकर एंडवरती रोहित तुम्हाला पाहायला मिळेल, घातक बॅट्समन वारलीपाडा टीमचा. लॉप करायचं होतं मिस्टामिक स्टोक, सध्याच्या घडीला फाटका फसलाय आणि सध्याच्या स्थितीला झेल देखील ड्रॉप राहिलाय. आणि हा झेल किती महागडा असेल हे मात्र तुम्हाला येणाऱ्या धावत्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण जयगिने सारमाळ विपक्षात अगदी वारलीपाडा संघ होता आणि या फलंदाजाने काय कमालीची फटकेबाजी केली होती. आणि आता सगळ्याला त्या फटकेबाजीची गरज असेल वारलीपाडा टीमला. एका ट्रॉफीचा अगदा ठरायचं असेल तर बॅट्समन रोहितला मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल. दापलकावरती अगदी या वेगाचा प्रचंड रन्स पाहायला मिळत आहेत. 6 रन्स सेट झालेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रमोद हा गोलंदाज तुम्ही पाहता भुईशे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. शपल झालाय पुन्हा एकदा, अगदी खेळायचं होतं आणि अगदी या दरम्यान पाहायला गेलं तर थेट फाईन झोनला मिडलला टच करायचं होतं बॅटर अगदी रोहितला. आणि थेट या बॉल्सवरती देखील डॉट बॉलचं व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. कुठेतरी नाखुश असतील बॅट्समन रोहित, कारण ज्यावेळेला आपल्या टीम साठी रनची गरज असते आणि त्यावेळेला आपल्या बॅटमधनं धाबा येत नाही आहेत, परंतु सध्याच्या घडीला जिद्द मेहनत करावी लागेल, पॉवरफुल फटके खेळावे लागतील, त्यानंतर मोठं टार्गेट पार्टिसिपेट केलं जाईल. मॅच ऑन. शपल झालाय अगदी थेट स्टम्पच्या बाहेर चेंडू साकारत असताना पाहायला मिळतात गोलंदाज प्रमोद आणि थेट हा बॉल वाईट पाहायला मिळतो आणि दापलकावरती तब्बल 7 धाबा लगावल्या जातील. तब्बल निश्चित मैदानाच्या आतमध्ये थोडासा खराब बॉल वापरला गेला गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. कोण जिंकेल, कोण ठरेल आजच्या दिवसातील क्वालिफाय, सातत्यानं कोण ठरेल एका ट्रॉफीचा हकदार, यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ओहो, आउट स्पिन दाखल झालाय. सध्याच्या घडीला पॉवरफुल फटका फाईन झोनला लगावलाय बॅटर रोहितनं. हा चौकार. दिया दमदार स्ट्रोक्स वारलीपाडा संघाचा बॅटर रोहितच्या बॅटमधून येतोय. दापलकावरती तब्बल 11 लॉस ऑफ 1 विकेट. एकूण पाहायला गेले तर चांगल्या रीतीचे रन्स पाहायला मिळत आहेत, परंतु निश्चित बॅट्समन रोहितला अजून फटके खेळावे लागतील, कारण पहिल्या ओव्हरची भरपाई देखील याच ओव्हरमध्ये करावी लागेल. अजून या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. आक्रमण केलं जाईल का, फिल्डिंग मध्ये चेंजअप केलं गेलं, डीप एक्स्ट्रा कव्हर झोनचा क्षेत्ररक्षक थेट बॅकवर्ड फाईन झोन मध्ये लगावला गेलाय. आणि सध्याच्या घडीला प्रमोद कोणत्या बॉलवरती आकर्षण करतील, कारण सध्याच्या स्थितीला धावांसाठी एक दर्जेदारीचा प्रयत्न करतो, परंतु डिफेंडिंग गोलंदाजी करावी लागेल या मासमध्ये. अगदी आजचा दिवस खऱ्या अर्थाने सर्वांसाठी सेलिब्रेशनचा दिवस असेल, कारण 2023चा हा शेवटचा दिवस पाहायला मिळतो. आणि उद्याची सकाळ मात्र संपूर्ण क्रिकेट रसिकांना मात्र अगदी लाख लाख शुभेच्छेची असेल, कारण सध्या अगदी पाहायला गेलं तर 2024 वर्ष देखील उद्याच्या दिवसामध्ये चालू होणार आहे, परंतु सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतायत. अगदी 2 संघाच्या माध्यमातून बलाढ्यदार लढत. अगदी स्वीपर कट अलक्यातानं पुश केलं, मिळवली. या बॉलवरती एक दर्जेदारी सिंगल. दापलकावरती वारलीपाडा संघ पोहोचेल 12 रन्स. भारत धावा दापलकावरती लगावला गेल्यात. अगदी बघता बघता मैदानाच्या आतमध्ये फार मंद क्रिकेट होतंय वारलीपाडा टीमच्या बॅटिंगच्या माध्यमातून, परंतु अगदी या येणाऱ्या बॉल्सवरती आक्रमण करतील का बॅट्समन आदेश, कारण आक्रमणाची फार अत्यंत गरज पाहायला मिळते. अगदी उजव्या हाताचं कॉम्बिनेशन त्याचबरोबर डाकुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल पाहायला मिळतं. आणि याच कॉम्बिनेशनच्या माध्यमातून गोलंदाजावरती थोडासा अडथळा निर्माण होतोय, आणि तो अडथळा निर्माण होईल का या बॉलवरती. मिस्टामिक स्ट्रोक अगदी टप्पा पडला, थोडीशी हाईट निर्माण झाली होती, विकेट किपर बीट झालेत. सोपा झेल धरतीला दान होतोय. सध्याच्या घडीला मिळेल एक सिंगल. क्वालिफायची मॅच, आकर्षक 4 ट्रॉफ्याज आपण पाहताय.
तब्बल 4 दिवस चालणारी स्पर्धा बघता बघता दुसरा दिवस येऊन पोहोचला अंतिम फेरीमध्ये. सातत्यानं क्वालिफाय मॅचमध्ये कालच्या दिवसाचा क्वालिफाय संघ ओमसाई उंबरमाळी संघ ठरलाय आणि आजच्या दिवसाचा कोण ठरेल यासाठी महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. दो संघ झुंज लढवत आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतो वारलीपाडा संघ 13 वरती पोहोचलाय. अजून या येणाऱ्या गोलंदाज प्रमोदच्या ओव्हरमधील अगदी बघितलं तर शेवटचा बॉल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 8 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. विकेट मिळवली नाही या स्टाकरेनला. लेफ्ट हँडर बॅटर रोहित. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेट क्षेत्राला आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल जस्ट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि सध्याच्या स्थितीला 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळाल्या 2 रन्स आणि षटक क्रमांक 2 होईल समाप्त. बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघ पोहोचलाय 2 ओव्हरच्या अखेरीस 15. पंधरा रन सेट झालेत. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक टाकण्यासाठी इंटर झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती बाळा हा गोलंदाज. अगदी बुशेस संघाच्या मदतीनं पाहायला गेलं तर या टीमकडे ऑलराऊंडर्सची भूमिका ही मात्र फार इम्पॉर्टंट पद्धतीनं पाहायला मिळते. कारण पहिलं षटक आपण रवींद्रच्या माध्यमातून पाहिलं, त्यानंतर दुसरं षटक अगदी बॅट्समन प्रमोदच्या माध्यमातून पाहिलं आणि तिसरं षटक बाळाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्टाकर एंडवरती बॅटिंग करत असताना तुम्ही पाहिला आदेश या फलंदाजाला जो आदेश 3 बॉल्स केलाय. 1 रनची भागीदारी या धावफलकावरती सेट केली आहे. बॅट्समॅन रोहितचा विचार केला तर 5 बॉल्स केलेला. 9 रनची भागीदारी या रन्सवरती सेट केली आहे. टोटल वरती फायटिंग रन्स तब्बल 15 पाहायला मिळतात आणि तशा स्थितीला बॅटिंग करत असताना स्टाकर एंडला आदेश पाहायला मिळत आहेत. ब्लास्ट करायचं होतं. यावेळेला पाहायला गेलं तर म्हटलं जातं ताकदीपेक्षा युक्ती ही फार महत्वाची असते आणि ती युक्ती इथे वापरली गेली नाहीये. परंतु गोलंदाजांना युक्तीचा वापर मात्र पुरेपूर केला गेला. कारण त्यांना देखील माहीत होतं की आताच्या स्थितीला मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा फार पद्धतीनं केले जाईल आणि तिथून थोडीशी लेंथ मागे घेतली आणि थेट हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. स्टेप आउट झाले. समोर फटका खेळला. 1 सिंगल जज करत असताना पाहायला मिळतात. दुसरीचा कॉलिंग केलं जाईल का? जास्तीत जास्त स्ट्राईकची गरज असेल बॅटर रोहितला आणि यस या बॉलवरती अगदी एकच सिंगल मिळत असताना फक्त आणि फक्त अवघी 1 रन्स कॅरी केली जाते. आताच्या घडीला 4 बॉल शिल्लक आहेत. बॅटिंग करण्यासाठी स्टाकरेला पॉवरफुल ज्याच्या मनगटामध्ये अगदी त्या क्षमतेचा आक्रमण आहे तोच बॅट्समन रोहित दाखल झालाय स्टाकर एंडवरती बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉल शिल्लक आहेत. कम से कम 4 बॉल्स मध्ये 2 ते 3 मोठे फटके येतील का बॅट्समन रोहितच्या बॅटमधून? कारण सध्याच्या घडीला वारलीपाडा संघाचा फार स्ट्रगल रन्स वरती पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 16 धाबा. दुसऱ्या दिवसातील अगदी शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भैरवा स्पोर्ट मेंगळपाडा चषक 2023चा पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. धमाकेदार आयोजन, भव्य दिव्याची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एबीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी काही संपर्क आमची प्रेक्षक वर्ग जोडले असतील त्यांचा देखील पुन्हा करूया. या आजच्या 2023च्या शेवटच्या या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये रंगतोय एक दर्जेदारीचा सामना. मिस टायमिंग झालाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन जवळ आणि सध्याच्या घडीला ज्या विकेटची गरज वारलीपाडा टीमचा वेल फिनिश षटकारांचा बादशाह पडतील. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हदरा लागेल बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला. बॅटिंग करण्यासाठी आताच्या कडला एंटर झाले सूरज एंटर होत आहेत. मॅच मध्ये 20 प्लसचं टार्गेट सेट करू शकेल का वारलीपाडा संघाची फलंदाजी?
कारण त्या पद्धतीची गोलंदाजी देखील आहे बार्लीपाडा टीमच्या माध्यमातून, परंतु रन्स येणं फार अपेक्षित. ओहो, परफेक्ट बॉडी लँग्वेज वरती संपर्क करणारा बॉल्स यावेळेला चमत्कार करतोय. सध्याच्या घडीला घाई प्रचंड करतायत भुईशेत संघाचे क्षेत्ररक्षक. जिथे एक सिंगल जात होती तिथे दुसरी, यावेळेला तिसरीचा प्रयत्न राहिलाय. 3 धावा. ओ, पुन्हा एकदा चमत्कार करतोय. मैदानाच्या आतमध्ये इकडून फेक तिकडून फेक मिळाल्यात या बॉल वरती तब्बल 3 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये आताच्या घडीला दापलकावरती एक चांगलं आकर्षण केलं जाईल. तब्बल 19 रन्स. जिथे अवघी एक सिंगल जात होती तिथे मात्र डबल 2 रन्स एक्स्ट्रा खर्च केला आणि टोटल 3 रन्स आले. आणि तब्बल 19 वरती भागीदारी वारलीपाडा संघाची सेट होत असताना पाहायला मिळते. बाळा मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत, कारण बॅट्समन रोहितला बाद करण्यात यशस्वी ठरले ते देखील. परंतु सध्या टाकरेला आदेश. शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता. खराब लाईन होती, खराब लाईनचा फायदा उचलायचा होता. बॅटर अगदी आदेशला बीट झाले, मिसअंडरस्टँडिंग झाले, टाकला या दरम्यान गोलंदाज बालाने डॉट बॉल. भुईशेत संघ मात्र नेहमीचपणे गोलंदाजीमध्ये एक चांगलं वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळतोय. अगदी अनेक स्पर्धामध्ये अनेक टुर्नामेंट्स मध्ये हा संघ अगदी नेहमीचपणे आपल्या नावाची छाप सोडत असतो. आताच्या घडीला ती छाप सोडतोय. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. डाऊन द ग्राउंड फटका आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुहेरीचं कॉलिंग केलंय. 2 धावा सोमच जॉईंट झाले. तिसरीचा प्रयत्न, तिसरी पूर्ण होणार नाही आहे. फेकीमध्ये दम मिळेल. 2+ विकेट. पहिलं 17 होईल समाप्त. बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाने बनवल्यात तब्बल 21 धावा विजयासाठी पाहायला गेला तर 18 बॉल 22चा पाठला करत असताना भुईशेत संघ. आणि अगदी पाहायला गेले तर निश्चित नुकत्याच ज्यांचं शुभागमन राहिलं होतं आमची अगदी सडवाडे आदरणीय सुनीलजी बेरी साहेबांच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनाइज समितीला अगदी पाहायला गेलं तर 500 रुपयाचं मोलाचं सहकार्य लाभलं गेलं. त्यांचं मी निश्चित धन्यवाद व्यक्त करीन. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी वासुदेवाडी रवींद्र दाखल होत असताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बार्लीपाडा टीमच्या माध्यमातून पहिले षटक टाकण्यासाठी इंटर झालीत गोलंदाज रुपेश होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. वारलीपाडा संघ वर्चस्व गाजवेल का या मॅचमध्ये? कुठेतरी जे हास्यचित्र पाहायला मिळत होतं ते हास्यचित्र इथे मिळत नाहीये पाहायला, कारण फार कमकुवत रन्स राहिल्यात. आणि या मॅचमध्ये अगदी डिफेंडिंग गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर आपल्या नावाचा झेंडा मात्र या मैदानावरती उमटवला जाईल. आणि तो झेंडा जर उमटवायचा असेल वारलीपाडा टीमला तर 18 बॉलमध्ये 22 धावा डिफेंड कराव्या लागतील. स्टाकर एंडवरती बॅटर. पहिला बॉल मिस्टर स्टोक्स. पहिल्या बॉलवरती काय होईल? येणार वारलीपाडा टीमच्या अकाउंट मध्ये विकेट. फलंदाज पहिला बाद. वासुदेव परतले. दत्ताच्या गडीला पविलियनच्या आसऱ्याने पहिल्या विकेटचं बदल, यालाच म्हणतात क्रिकेट. अगदी वेळेवेळेला क्षणाक्षणाला बदलतो तो म्हणजे फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेटचा खेळ. आणि सध्याच्या घडीला आलाय गोलंदाज रुपेशच्या नावावरती पहिला विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत बाला. आणि अगदी पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिकसाठी आमची निश्चित अगदी प्रमुख अतिथींच्या माध्यमातून अगदी पाहायला गेले तर सुनीलजी बेरे साहेब असतील, तानाजी बेरे साहेब असतील यांच्या माध्यमातून अगदी विकेट हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज आहे. एक तर आली आहे, अजून 2 येतील का या मॅचमध्ये पाहणं फार गरजेचं, कारण 2 विकेट याव्या लागतील जर बॅकवूडमध्ये दाखल करायचं असेल बॅटिंग करणाऱ्या भुईशेत टीमला. तर या ओव्हरमध्ये अजून विकेट येणं गरजेचे असतील. डिफेंडिंग गोलंदाजी करायची वारलीपाडा टीमला. आणि सध्याच्या स्थितीला त्याच पद्धतीचा प्रेक्षक पण राहिलाय, कारण पहिल्याच बॉलवरती मिळवला गोल्डन डकचा विकेट. सातत्यानं बॅट्समन परतलेत. पविलियनच्या आश्रयाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आताच्या कडला स्टाकर एंडवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत बॅटर बाळा.
आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग ब्लॅक स्क्रीन जवळ टेकून बसलेले असेल त्यांना विनंती असेल की आपण मित्रांनो टेकून बसायचं नाही आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये एक बहरदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अजून आपल्याला 4 दिवस ही स्पर्धा कव्हर करायची, अजून 2 दिवस कव्हर करायची आहे. अगदी कुठेतरी ती रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतो गोलंदाज रुपेश आणि या थेट स्पष्टपणे नकार या बॉलवरती पाहायला मिळतो. आणि आताच्या घडीला काय घडेल, अजून गोल्डन विकेट येणार का, बॉलवरती यावे लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये आताच्या घडीला वर्चस्व गाजवायचं असेल वारलीपाडा टीमला तर हे 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद होणे गरजेचे असतील. शॉर्ट पिच बॉल, फटका कव्हर पॉइंटला खेचलाय, बॅट्समन बालानं लगावलाय. बुशेत क्रिकेट संघासाठी बहरदार फटका, लगावली चौकाराची मोहोर, चौकार. अगदी या संध्याकाळच्या सदर सुमधुर संगीत देखील तुम्हाला सर्वांच्या भेटीला येत आहे. अलीकडच्या विश्वामध्ये पाहायला गेलं तर भिवंडी विभागामध्ये अगदी गोरसे गावातील 2 सितारे मात्र चांगल्या दर्जाचं क्रिकेट करत असताना पाहायला मिळतात. परंतु सध्याच्या घडीला शहापूर नगरीमध्ये आताच्या स्थितीला या मैदानावरती फक्त आणि फक्त बालाचं नाव मात्र गुंगावत असताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला लाईन शेक आताच्या स्थितीला पाहायला गेलं तर आउट ऑफ मिड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि थेट हा चेंडू स्पष्टपणे वाईड घोषित केला पंचांनी. दिस इज द वाईट बॉल. अगदी 5 रन्स दापालकावरती लगावले जात आहेत. आताच्या स्थितीला रणनीती कमी आहे वारलीपाडा टीमची. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता, परंतु थोडासा मानसिक नेतृत्व दबाव इथे दाखल झालाय. बॅटिंग अगदी चांगली होती भविष्य संघाच्या माध्यमातून. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी देखण्याला एक फटका होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि थेट या बॉलवरती एकच रनचा कॉम्बिनेशन दाखल करत असताना पाहायला मिळतात. बॅट्समन थेट स्ट्राईक रोटेट झाले, स्टाकर एरियाला एंटर झालीत. बॅट्समन आताच्या घडीला रवींद्र एक डावखुऱ्या त्याचा बेताज बादशाह भविष्य संघाचा आताच्या स्थितीला बॅटिंग करण्यासाठी या स्टाकर एंडला पाहायला मिळतोय. तब्बल 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16ची गरज आवश्यकता पाहायला मिळते जिंकण्यासाठी भविष्य टीमला या स्पर्धेतील एका ट्रॉफीचा अगदा ठरायचा असेल तर निश्चित या मॅचमध्ये वारलीपाडा टीमला हे 2 फलंदाज बाद करणं गरजेचे असतील. अगदी मैदानाच्या आतमध्ये बघितलं गेलं तर निश्चित 2 चांगले क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट करत असताना पाहायला मिळत आहेत. ओहो, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल होता. बॅटर रवींद्रला वाटलं होतं की हा बॉलचा थेट लेग स्टंपच्या बाहेर न जाईल, परंतु तसं झालं नाही. टप्पा पडला नासिरला. अगदी स्विंग दाखल झाला. अगदी बॉलर अगदी रुपेशना थोडीशी उंगल्या फेरली आणि त्यानंतर टाकलाय हा दमदार बॉल्स. डॉट डिलिव्हरी याच गोलंदाजीची आवश्यकता असेल वारलीपाडा टीमला. ओहो, प्रचंड वेग, पॅडवरती आक्रमण करणारा बॉल्स. थेट मिडल स्टंपचा बॉल होता. थेट यावेळेला बाईचा सिग्नल होईल का? मिळताही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना भविष्य संघाला तब्बल 2 धावा आणि या 2च्या मदतीने दापालकावरती भविष्य संघ जाईल तब्बल 8 वरती. थोडेसा अगदी पाहायला गेले तर निश्चित गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा टीमला खतरा निर्माण होतोय. कारण आत्ताच्या स्थितीला पाहायला गेलं तर रन्स कमी आहेत आणि त्या रन्स मात्र इथे कमबॅक करू शकत नाही आहेत वारलीपाडा संघाचे गोलंदाज. असं वाटलं होतं की ज्यावेळेला पहिल्या बॉलवरती विकेट आला होता की निश्चित डिफेंडिंग कमबॅक करू शकेल वारलीपाडा क्रिकेट संघ, परंतु मागून मैदानाच्या आतमध्ये बाला दाखल झाले. बालानं केला एक दर्जेदारीचा चौकार आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये एक चांगला धमाकेदार बॅटल. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 2चं कॉलिंग केलं. 2 धाबा, डायरेक्ट हिट. काय घडेल या दरम्यान? ओहो, अगदी डायरेक्ट हिटचा नजराना पेश केला होता, परंतु बॅटर सक्सेसफुल पोहोचले होते आणि पहिलं षटक कंप्लीट होईल. बॅटिंग करणाऱ्या भविष्य संघाच्या दापालकावरती तब्बल अगदी डबल डिजिट दुहेरी अंक प्राप्त होताना पाहायला मिळतोय. 10 रन्स.
तर पाहायला गेले तर फार थंड वातावरण सर्व प्रेक्षक वर्ग महसूस करत असतील. त्यांना देखील माहिती आहे हा सामना सोडून जायचा नाहीये, कारण सध्याच्या घडीला दोन तुल्यबळ क्रिकेट संघ समोरासमोर फाईट करतायत. क्वालिफायची लढत आहे एका ट्रॉफीचा हकदार होण्यासाठी. हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये पडला असेल संपूर्ण प्रेक्षक वर्गाला, परंतु सध्याच्या घडीला जवळपास मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या भुईशेष संघाच्या बाजूने सामना मात्र जास्तीत जास्त झुकलेला पाहायला मिळतोय, कारण 12 रन शिल्लक आहेत. 12ची गरज आहे. सहजासहजी खेचू शकेल का भुईशेष संघ या 12 बॉलमध्ये 12? एका बाजूने गोलंदाजी करणाऱ्या बार्लीपाडा टीमला फक्त आणि फक्त कमबॅकची डिफेंडिंग बॉलिंगची गरज असेल. स्टाकरला बॅटिंग करण्यासाठी स्टाकर एंडवरती पॉपिंग केसवरती तुम्ही पाहताय बाळा या फलंदाजाला नॉन स्टाकरला रवींद्र पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज एंटर झालेत. सूरज एंटर होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड दी विकेटना. पहिला बॉल कट केलाय. फटक्यामध्ये ताकद नजाकत. कव्हर ड्राईव्हचा नजराना कव्हर पॉइंटला लगावलाय. हा दमदार स्ट्रोक्स बॅटर बालाच्या बॅटमधून चौकार. अगदी निश्चित 11 चेंडू आणि विजयासाठी 8ची गरज. ओहो लोवर फुल टॉस. चांगला फटका पाहायला मिळतोय. समोर ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. काय होणार त्याला सांगून काय होणार नाहीये. आपल्याकडे आल्यावरती काय घडतं याला महत्व आहे. सध्याच्या घडला चेंडू पुन्हा एकदा निघून सरलाय थेट समोरच्या दिशेला. 4 रन्स आणि दापलकावरती लगावले जातील तब्बल 18. विजयापासून 4 धावेने दूर असेल बॅटिंग करणारा भुईशेष संघ. आणि जर अजून एक चौकार आला तर बॅटर अगदी बाळासाठी निश्चित 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ही दक्षता घ्यायची, कारण आजच्या दिवसामध्ये एक चांगलं कॅश प्राइज लगावला गेलाय. आमची या गावची सरपंच यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेले तर भास्करजी बिंगाळे यांच्या माध्यमातून लगापाटच्या 3 चौकारांसाठी तब्बल 300चं कॅश प्राइज पाहायला मिळतं. त्याचबरोबर पाहायला गेलं तर निश्चित आमची पाहायला गेलं तर सुनीलजी बेरे साहेब असतील, त्याचबरोबर तानाजी बेरे साहेब असतील यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज पाहायला मिळतं. परंतु तशा पद्धतीचा फटका इथे दाखल झाला नाही. फक्त आणि फक्त कट केला. फटका चांगला होता समोर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि मिळवली एक सिंगल. विजयासाठी 9 बॉल. विजयासाठी अगदी 3 धावेंची गरज पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या भुईशेष टीमला. विजयासाठी 9 बॉल आणि 3ची गरज पाहायला मिळते. स्टाकर यांना बॅटर रवींद्र पाहायला मिळतात भुईशेष संघाचे. अगदी आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट दाखवलाय भुईशेष संघाच्या फलंदाजीनं, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाने, त्याचबरोबर अगदी पाहायला गेले तर गोलंदाजीनं. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीची बॅटिंग, काय कमालीची अगदी पाहायला गेले तर क्षेत्ररक्षण. आणि त्यानंतर हा सामना पोहोचलाय 9 बॉल 3 वरती. खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. फटका चांगला. बॅटचा फेस ओपन केला. टार्गेट करायचं होता. फेकी खराब होती. सध्याच्या घडीला अगदी रन्स घेण्याचा प्रयत्न धावचित होतील का? आताच्या स्थितीला काय घडेल? पंचाचा सिग्नल आकाशाच्या दिशेनं आलाय. या बॉलवरती विकेट. फलंदाज होतील बाद. दोन धावेंची गरज पाहायला मिळते भुईशेष संघाला. अगदी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये भुईशेष संघ चांगला क्रिकेट दाखवतो, कारण 8 बॉल शिल्लक आहेत. 2 धावेची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. प्रमोद
प्रमोद एंटर झालीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती पाठवलं गेलं प्रमोदला. अगदी भरपूर शैलीचा ऑलराऊंडर तुम्हाला पाहायला मिळतो भविष्य संघाचा. एक बेस्ट ऑफ द क्रिकेटर सध्याच्या घडीला स्टाकर इनवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगमध्ये चेंजअप केला गेलाय. अगदी 38 सर्कलच्या अगदी करीब क्षेत्ररक्षण सजवलं गेलाय. 8 बॉल 2ची गरज फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक उर्वरित पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला स्वीपर कट फटका कव्हर पॉइंटला सामना थेट पाहायला गेला तर जिंकेल टीम भविष्यत क्रिकेट संघ. आणि या मॅचमधनं कुठेतरी पराभवाच्या छायेत सापडली गोलंदाजी करणारा वारलीपाडा क्रिकेट संघ.